एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ. काय नेमकं आजच्या बैठकीत झालेला आहे आणि या बैठकीमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळालेली आहे. काय घडलं? ज्या 15 जागा आम्हाला भारतीय जनता पक्षाने देऊ केल्या होत्या त्याच्यावरती आमच्या पदाधिकाऱ्यांशी माननीय पक्षश्रेष्ठी एकनाथजी शिंदे यांनी चर्चा केली आणि त्याच्यानंतर काल मला रात्री एक यादी पक्षाकडून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 25 मतदारसंघांची ती यादी आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे मतदारसंघ ह्या 15च्या यादीत नव्हते तेही आहेत, ते आम्ही पूर्वी मागितले होते आणि या 25 महानगरपालिकेच्या वॉर्डांच्या मध्ये आम्हाला ते मिळावेत अशा प्रकारच्या मतापर्यंत आम्ही ठाम आहोत आणि तसं पत्र माझ्या सहीने आम्ही भारतीय जनता पक्षाकडे दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला शहर स्तरावरती स्थानिक पातळीवरती याबद्दलचा निर्णय घेणं शक्य नाहीये म्हणून वर ते जाईल चर्चा, अशा प्रकारचं त्यांच्याकडून आम्हाला उत्तर आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आमचे सगळे पदाधिकारी, त्याच्यात आमदार विजय बापू शिवतरे, त्याचबरोबर आबा बागुल नव्याने प्रवेशित केलेले, त्याचबरोबर उल्हास तुपे, नाना भानगिरे, अजय भोसले आणि रवींद्र दंगेकर हे सगळे जण आम्ही चर्चा केली आणि ती चर्चा अजूनही चालू आहे. त्याच्यामध्ये परत एकदा उदय सामंत साहेबांशी आमचं बोलणं झालं आणि कशा प्रकारे आता पुढे आपण या 25 ज्या वॉर्ड दिलेले आहेत त्याच्याबद्दलची आपण काय रणनीती आखायची याच्या संदर्भात चर्चा चालली आहे. ती चर्चा 4-4:30ला परत अंतिम स्वरूप घेईल आणि त्यानंतर आम्ही ते सर्व माहिती जी आहे ती परत आमच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवू. माननीय एकनाथजी शिंदे हे अंतिम निर्णय घेतील या संदर्भामधला, दोन्ही बद्दलचे निर्णय. मग ते युतीच्या संदर्भातल्या जागा किती आमच्या सन्मानाने मिळत आहेत याच्याबद्दलचा निर्णय आणि त्याचबरोबर कोण उमेदवार असतील याच्याबद्दलचा निर्णय, हे सगळा अंतिम निर्णय माननीय एकनाथजी शिंदे यांचा असेल आणि अतिशय तपशीलवार सगळी चर्चा चाललेली आहे आणि त्यामुळे आम्ही आज शेवटच्या टप्प्यामध्ये चर्चेच्या आहोत असं मला वाटतं. त्यामुळे आजची जी पत्रकारांशी संवाद जो आहे तो मुख्यतः याच विषयावरती आहे आणि बाकीचा काही अजून राहिले असतील निर्णय तर त्याच्याबद्दलचा अपडेट आम्ही 4:30 किंवा 5:30-6 नंतर संध्याकाळी सुरू आहे की सुटण्याचे कगारपूर आहे. कारण नाना भानगिरे जाताना अक्षरशः नाराज होऊन गेले, उद्विग्न होऊन गेले. त्यांच्यात आणि शिवतारेंमध्ये काहीतरी आतमध्ये वादावादी झाली शाब्दिक आणि नेमकं जेव्हा सुटणार आता नेमकं काय ते आले आणि आल्याबरोबरच त्यांना काही फोन आला आणि त्याच्यानंतर ते तातडीचा काही निरोप आला म्हणून निघून गेले आणि त्याच्यामुळे मला कल्पना नाही की ते तुमच्याशी काय बोललेले आहेत. परंतु नाना भानगिरे हे पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते आहेत, त्यांनी खूप विकासाचं काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो जरूर दूर होईल असं मला वाटतं. सुद्धा त्यांच्या प्रभागामध्ये भाजपकडनं जे युतीकडनं तिकीट मिळणार नाही असं कळतंय, त्या दोघांना मिळणार आहे का? तुमच्या 25 जागांमध्ये या दोघांचा नाव नाही. अशी यादीचा तपशील जाहीर मी करणं हे कुठल्याही आमच्या शिस्तीत माझ्या तर बसत नाहीये. त्याचा मला त्रास पण खूप होतोय कारण मी ते आधी कुठेही तुमच्यापर्यंत अशी दिलेली नाहीये किंवा लीक केलेली नाहीये आणि त्याच्यामुळे गैरसमज पसरतात आणि अनेक लोकांना असं वाटतं त्यांचं नाव असून सुद्धा की बाबा आम्हाला मिळणार नाहीये. म्हणजे पास आपण होणारा सुद्धा विद्यार्थी आपण नापास झालो या कल्पनेने अस्वस्थ होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की अजून गैरसमज वाढू नयेत या दृष्टिकोनातून याबद्दल कुठलेही मी भाष्य करणार नाही. आरुटे मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.